तर बघा, सोलापुरातून मस्त अशी हरभऱ्याची भाजी आणली बघा. काल मी गेले होते सोलापूरला, मग आईने मला भाजी घेऊन दिली. आणि सोलापूरला बरं का भाजी स्वस्त आहे हरभऱ्याची. इकडं आमच्या मोहोळमध्ये जरा महागच आहे, डबलच किंमत आहे बघा त्याची. भरपूर अशी 30 रुपयाची पावशेर अशी पाव किलो भाजी दिली होती. मग बघा ती भाजी थोडीशी केली जास्ती, पण म्हणलं त्यांची एकादश आहे, जास्त कोण खाणार नाही म्हणून मग साबुदाणा भिजू घातला बघा त्यांच्यासाठी, साबुदाणा करा म्हणून. मग हरभऱ्याची भाजी करून घेतली सर्वांसाठी. मटकीची डाळ व शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून हिरवी मिरची घातली, छान अशी रबरबीत मस्त अशी हरभऱ्याची भाजी करून घेतली बघा. हरभऱ्याची भाजी हिरव्या मिरचीची करायची कधी पण भाकरीसोबत खायला एकच नंबर लागते बघा. मग हरभऱ्याची भाजी करून घेतली. आणि मग आता सोबत पातळ भाजी पण काय तर पाहिजे ना. मग भोपळा होता बघा घरात, काल बाजारला गेले नसल्यामुळं मग गेल्या रविवारचाच भोपळा होता. मस्त भोपळा टमॅटो डाळ घालून छान असा दालच्यासारखा असं भोपळा घालून आमटी केले बघा. त्याला आमच्या इकडं दालच्या म्हणतात, भोपळा घातलेल्या आमटीला. आणि भात पण केला त्याच प्रकारचा, कलर थोडा मसाला जिरे लसूण अद्रक वगैरे घालून मस्त असं भात केला बघा त्यासोबत खाण्यासाठी. आणि सोबत भाकरी चपात्या पण होत्या. आणि शिवांचं एकच म्हणणं होतं, मला पण घे उचलून, मला पण घे उचलून. व्हिडिओमध्ये तो येऊन मला धरत होता, चल म्हणलं तुला पण घेते व्हिडिओमध्ये. त्याचा एकच कल होता, मला पण घे. आणि घेतलं ना लगे व्हिडिओ बंद करून टाकतो, असं आहे बघा शिव.